प्रेम आहेच ना पिंट्या दादा, मी कुठे नाही म्हणते, मी कुठे डिनाय करते. तुला कळतंय का आदिरा, तू रोहनला स्ट्रेस देतेस. असा टोकाचा विचार कसा काय करू शकतेस तू? तू त्याला चॉईस करायला सांगतेस तुझ्यामध्ये आणि त्याच्या आईमध्ये. तुला असं वाटतं की तो आनंदात राहू शकेल? तो राहावा असं नाही वाटत का तुला? तो आनंदात राहावा असं खरंच वाटतं मला, पण ऑनेस्टली सांगते, मी जर त्या घरी राहिली ना तर कोणीच आनंदात राहू शकत नाही. तो आनंदात नाही राहते, कारण त्या घरात रोज काही ना काहीतरी भांडणं असतात. यांचं रुसणं, यांचं फुगणं, सतत काही ना काहीतरी, सतत भांडणं. पिंट्या दादा इज नॉट हॅपी देअर. दादा राईट फ्रॉम द डे वन सतत काही ना काहीतरी मला बोलायचं, इन्सल्टिंग. सगळं ऐकून घेतलं, पण त्या दिवशी शी क्रॉस द लाईन. दारू पिणारे गेस्ट ना बोलवतच कशाला घरी? बाहेर राखून दे त्यांना. पण आता रोज काही ना काहीतरी बोलतात, खूप छोट्या छोट्या गोष्टींवर. मला त्या सतत आपल्या घराबद्दल, आपल्याबद्दल, मम्माबद्दल, तुझ्याबद्दल, आपल्या घरातल्या संस्कारांबद्दल सतत काही ना काहीतरी बोलायच्या. मला कळतच नाही त्यांना प्रॉब्लेम काय आहे. पिंट्या दादा, मी कधी उठते, मी कधी झोपते, मी काय खाते, मी काय कपडे घालते, मी कोणाबरोबर बोलते, मी कधी बोलते, मी कुठे बाहेर चालले, या सगळ्यांबद्दल त्यांचं काही ना काहीतरी ओपिनियन असतंच. आणि ना मी त्यांच्याशी असं सेन्सिबल कॉन्व्हर्सेशनच करू शकत नाही. आणि मग मी काय ऐकून घ्यायचं? आणि रोहनचे बाबा खूप चांगले आहेत रे. हिज अ जेम ऑफ अ पर्सन. त्या घरात रोहन नंतर मला कोणी सपोर्ट करत असेल, मला कोणी समजून घेत असेल, ते म्हणजे बाबा. पण ऑनेस्टली ते सुद्धा वैतागले ताईंना. त्यांची खूप चिडचिड होते. ते अरे बोलतच नाहीये ताईंशी. हो म्हणजे लग्नात जे काही झालं त्याच्यानंतर ते सुद्धा आईंशी बोलत नाहीयेत. रोहन सुद्धा खूप फ्रस्ट्रेट झालं रे. सो पिंट्या दादा, रोहन जर त्या घरातून बाहेर पडला ना तरच तो जास्त हॅपी राहील. असं कसं बोलू शकतेस तू आदिरा? अगं त्याच्यावर घरच्यांची जबाबदारी नाहीये का? आणि त्याला बाहेरच पडायचं असतं तर आपण त्याला स्वतंत्र घर घेऊन द्यायची ऑफर दिलीच होती की. एनिवे पिंट्या दादा, आय नो हे आयडियल नाहीये, पण मी खरंच नाही राहू शकत. मी आईंबरोबर त्या घरात नाही राहू शकत. मी त्या घरात राहतीये आणि सगळे खूप आनंदात आहेत, शांतपणे राहतात, असं होणारच नाही. इतर रोज खूप भांडणं होती, नाहीतर मी ते घर सोडून निघून जाऊ. माझं त्या घरात राहणं इम्पॉसिबल आहे. आणि मला माझा पीस ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट आहे आता. सो जर भांडणं होत असतील तर मला त्या घरातून बाहेर पडलंच पाहिजे ना. आणि मग रोहनलाही माझ्या बरोबर त्या घरातून बाहेर पडलंच पाहिजे. आणि तो परत नाही म्हणाला तर? नाही म्हणाला तर पिंट्या आता ही विल हॅव टू टेक अ डिसिजन. त्याला मी हवी आहे की त्याची आई. पण माझा डिसिजन पक्का आहे, फायनल आहे. मी नाही राहू शकत.